हाय हॅलो नमस्कार. स्वरा भिसे यूट्यूब चॅनलवर स्वागत. आज आहे आमच्या इथं माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीमुळे आता आमच्या दुकानापुढे अशी गर्दी आहे. सकाळच्या 9चं हे वातावरण आहे बघा. दुकानापुढंच असं म्हणजे त्यांचं बूथ तयार केलेलं आहे, त्यांनी तिथं बसलेले आहेत हे दुकानाच्या पुढं असं बघा आमच्या. आणि इथं पुढच्या साईडलाच मतदान केंद्र आहे. आता सकाळी एवढी जास्त गर्दी नाही, थोडीच गर्दी. त्या बूथपासून ते आपल्या दुकानापर्यंतच त्याची लाईन आलेली आहे. आणि आहे मतदान केंद्रात जायचे ते त्यांनी पोलिसांनी लावलेला आहे, पिंजरा आहे ना तिथं आहे, तिथून आत जायचे. आणि आपल्या दुकानापासली पांढरी लाईन दिसते ना, तिथं 100 मीटर अंतर आलेलं आहे. हे बघा आता सकाळचं असं वातावरण आहे. आणि आपल्यासमोर दुकानासमोरचे बूथ तयार केलेलं आहे, तर ते रंजन काका तावरे यांचं आहे. तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर एक आपल्या शेजारीच लगेच तुम्हाला दाखवते नंतर की ते आपल्या शेजारचं नंतर आहे ते साहेबांचं आहे, शरद पवार साहेबांचं. त्याच्या थोडंसं पलीकडं अजितदादाचं आहे. येतं आहे शेजारी हे बघा, इथं पवार साहेबांचं, त्याच्या थोडंसं पलीकडं लगेच अजितदादाचं आहे. असे शेजारी शेजारी 3 आहेत आणि चौथं आणखी नाही आहे तिथं आलेलं. सकाळी सकाळी अशी गर्दी थोडीशीच आहे, एवढी जास्त नाही गर्दी. दुपारी 10-11 नंतर खूप गर्दी झालेली आहे तिथं. बघा मी दुकानातून दाखवते तुम्हाला. आतल्या गाड्या आहेत ना, त्या शाळेत गेटच्या आत आहेत. आणि ह्या रस्त्याने असं मग 11च्या नंतरचं ट्रॅफिक व्हायला लागलं, कारण पुढं गर्दी खूप झाली होती सगळ्या गाड्यांमुळं. आणि आतल्या त्या शाळेतल्या गाड्या दिसतात ना तुम्हाला, तिथं मतदान केंद्र आहे. आणि इथं आपलं दुकान आहे बघा. आणि समोरचं गेट दिसते ते कॉलेजचं गेट आहे. समोरचं तुम्हाला गेट दिसत असं ते कॉलेजमधली झाड येतं. इथं असं मांडव टाकलेला आहे छानसा. आणि बघा आता समोर चौथा पॅनलची येऊन थांबलेले आहेत लोक, तुम्हाला दिसलं. हे बघा छत्रीचं आहे ते समोरचं. ते छत्रीवाल्यांनी तसे छत्रीसारखं बनवले त्यांनी काय मांडव नाही दिलेला. रोडच्या पलीकडच्या साईडला ते चालले त्यांचं काम दुपारी की तसं बनवायचं. आता हे जास्त गर्दी का आहे, तिथं आता अजितदादा येणार आहेत, त्याच्यामुळे लोकांची जास्त गर्दी वाढायला लागली. थोड्याच वेळाच अजितदादा येतीलच बघा. जास्त गर्दी आहे सध्या. आणि दुपारी लोक जरा मतदान केंद्रात जास्त प्रमाणात येतात. बघा दादा आलेत त्याच्यामुळे इकडे जास्त गर्दी झालेली दिसती. दादाची गाडी आलेली आहे. आणि ही समोरचं बूथ आहे ते पवार साहेबांचं आहे. त्याच्या पलीकडचं आहे तो अजितदादाचा आहे. आता दादा अगोदर तिथं जाणार आहेत. तिथल्यांची आता बघा थोडीशी बोलतील, फोटो वगैरे त्यांचं होईल. त्यांचं छान असं स्वागत पण केलेलं आहे पंधरे गावात.
तर अजितदादा आहेत ना, पुढं चालले होते शाळेचे तिथं मतदान केंद्राकडं, पण आपल्या दुकानापुढं जो बूथ आहे तिथं बसलेले होते जगन्नाथ कोकरे. त्यांची भेट घ्यायला दादा आले. मग असा दादाचा समोरून मला व्हिडिओ घेता आला. आपल्या दुकानासमोर ते येऊन गेले, थांबून गेले. प्रत्येक निवडणुकीच्या टायमिंगला आमच्या गावातली ग्रामपंचायत असो, विधानसभा असो, लोकसभा असो, पंचायत समिती असो, प्रत्येक निवडणुकीच्या टाईमला दादा प्रत्येक वेळेस इथे येऊन जातात. आणि प्रत्येक निवडणुकीच्या टाईमला आमच्या दुकानापुढं एकतरी बूथ असतो. त्याच्यामुळं मग ते येतातच नक्कीच. सुप्रियाताई सुळे पण येतात, रोहितदादा येतो, पार्थदादा येतो, योगेंद्र येतो. प्रत्येक पवार घराण्यातले प्रत्येक लोक इथे येऊन जातातच.